हॅलो, प्रथमेश नाकवा यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. प्रथमेश नाकवा. चला विनंती असेल टीम वाशी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिले गोलंदाज दाखल झालेत. चला गर्दी बाजूला करायची, समालोचन कक्षाच्या बाजूला राहायचं उभा. गर्दी खाली करा प्लीज. टीम 4 प्रकाश मिश्रा. टीम 4 प्रकाश मिश्रा. हॅलो, सामना लवकरात लवकर चालू करावा. प्रकाश मिश्रा टीम नंबर 4. चला पहिल्या बॉलला सुरुवात होते. समालोचन कक्षाच्या बाजूला उभा राहायचंय. पहिला खोलवर टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. प्लीज समालोचन कक्षाच्या बाजूला उभे राहा, आपल्याला विनंती आहे. कोणी समोर उभे राहू नका. पहिल्या बॉलवरती जर पाहिलं टीम नाशिकच्या संघाने मात्र एक धाव घेण्यासाठी यशस्वीरित्या ठरलेत. पहिली जोडी आघाडीची दाखल झाली आहे. नाशिक या संघाकडनं खेळताना आपण पाहतोय तो गोलंदाजी टॉस जिंकून टीम वाशी या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या षटकातील पहिला बॉल 20 चेंडूंचा सामना, 4 षटके टाकले जातील. मॅच क्रमांक आपण 7 इथे आपण इथे पाहतोय. पुन्हा अप्रतिम चेंडू, टॉप एज घेतली आहे. गोलंदाज येतील का? आणि इथे झेल मात्र सुटली आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. लेडिंग द टॉप लागली, बॉल हवेमध्ये उडाला परंतु झेल खाली क्षेत्ररक्षक गेला नाही, त्यामुळे की काही संधी मिळाली आहे बॅटरला. सलग 2 चेंडूंवरती 2 धावा इथे प्राप्त केल्या टीम नाशिकच्या संघाने. नाशिक 2 हा संघ आपल्याला इथं पाहायला मिळतोय. माफ करा, नाशिक 1 हा संघ इथं आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीचा सामना, पुढच्या सामन्याचा देखील टॉस केला जातोय. पहिलं षटक हाताळलं जात आहे आणि त्या पहिल्या षटकाच्या हाताळल्यानंतर 2 चेंडूंचा देखील इथे खेळ झालाय. फुलर लेनचा बॉल, बीमर चेंडू टाकला जातोय. इथे पंच आमच्याकडे वळतील. नो बॉल घोषित केला जातोय. एक अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाते. 2 बॉलचा खेळ झालाय. फ्री हिटचा बॉल असेल येणारा आणि फ्री हिटच्या बॉलवरती पाहूया बॅटर कशा प्रकारे नाशिकचे फलंदाजी करतायत. कारण नाशिक म्हटलं तर सध्या चर्चेत राहिलंय आणि त्यात नाशिकचा संघ इथे दाखल होताना आपण पाहतोय. मुंबईमध्ये दाखल झालेत. पुन्हा बॅकफुटला येऊन मात्र बॉलला कट केलंय. गलीमध्ये खेळाडू तैनात आहेत. बॉल पकडतील, फेकी करतील. तत्पूर्वी जर पाहिलं 1 धाव काढली जाते. कारण की फ्री हिटचा बॉल होता, प्रॉपर हाताळला गेला, उंची प्राप्त केली, त्यामुळे की काय गल्लीमध्ये बॉलला कट केलं आणि 1 धाव इथे प्राप्त करण्यात आली आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. टीम नाशिक या संघाची धावसंख्या जर पाहिली जवळ पोहोचली ती 4 या धावसंख्येवरती बिनबाद. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. बॉलने मात्र उसळी घेतली नाहीये. बॉल पडल्यानंतर सरळ यश त्यांच्या बाजूने गेला. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल असेल आणि धावसंख्या जर 4 पाहायला मिळते टीम नाशिक या संघाची. एका खेळाडूचा सनग्लासेस हरवलेले आहेत. कोणाला जर का मिळाले असेल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायचं आहे. आणि एक रिंग आम्हाला इथे सापडलेली आहे. ओळख पटवून आपली रिंग देखील घ्यायची आहे. सनग्लास आणि रिंग याच्या संदर्भात कोणाला माहिती असेल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे. षटक क्रमांक 1 ची समाप्ती आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली 5 ही धावसंख्या पाहायला मिळते. गोलंदाज दाखल झाले. षटक क्रमांक 2 साठी शंकर पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेटने मारा करतील टीम वाशी या संघाचे खेळाडू. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं गेलं. पहिल्या षटकामध्ये फक्त 5च धावा खर्च केल्या गोलंदाजाने. गोलंदाज क्रमांक 2 विकेटवरती आलेत. गोलंदाजी करतील ओव्हर द विकेट. पहिला खोलवर टप्प्याचा बॉल फक्त दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळाडू तैनात आहेत. तत्पूर्वी बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ह्या बॉलवरती येतोय
एक आक्रमकरित्या फटका मारलेला, फक्त दिशा दिलेला चौकार. 4 धावा महत्वाच्या आहेत आणि ह्या पहिल्याच बॉलवरती फक्त दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉलला धाडलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या 9, षटक क्रमांक 2, बॉल क्रमांक 2. इथे मात्र डाऊन द लेग साइड अपील केलं जाते. पाहूया काय होतंय, काय निर्णय दिला जातोय. हो इथे 22 या स्वरूपामध्ये एक धाव प्राप्त झालेली आहे. लेग 22 स्वरूपामध्ये एक धाव प्राप्त झालेली आहे. धावसंख्येत बदल होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10. 2 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2, गोलंदाज शंकर पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली केली आहे बॅटरने, परंतु शंकरने देखील कमबॅक केलाय. पुन्हा अप्रतिम चेंडू, बैठी शॉट खेळताना आपण पाहतोय. ऑन साइडला खेळलेत. बॉल जर पाहिलं स्क्वेअर लेग रिझन मध्ये ट्रायबल होतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी जर पाहिले 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या जर पाहिली टीम नाशिक या संघाची पाहायला मिळते ती म्हणजे 12 ही धावसंख्या प्राप्त झाली आहे. षटक क्रमांक 2 मधील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. महत्वपूर्ण स्पर्धा सारस्वत बँकेने पुरस्कृत केलेली. इथे मात्र पाहूया फुलर लेनचा बॉल होता. पंच इंटरेस्टेड असतील का तर नाहीये. तिथं पंचांनी मात्र नो बॉल दिला नाहीये, परंतु 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते ती नाशिक या संघाची 14 ही धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 शेवटचा षटक हाताळण्यासाठी, षटक क्रमांक 2 आणि शेवटचा बॉल हाताळण्यासाठी शंकर गोलंदाज आहेत. चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर लागला, त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाजाने. पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 मध्ये शेवटचा बॉल खोलून मारण्याचा प्रयत्न. बॉल पाहिला तर स्क्वेअर लेग रिझन मध्ये चाललाय. 1 धावा कंप्लीट. तत्पूर्वी फेकी आली आहे यष्ट्यांच्या इथे आणि षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या नाशिक या संघाची जाऊन पोहोचली आहे 15 बिनबाद 2 षटकं. हॅलो, सचिन ठीक SME लोअर परेल यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. सचिन ठीक, टीम नंबर 45. चला षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज प्रणय दाखल झालेत. शॉर्ट बॉल टाकलाय आणि शॉर्ट बॉलला जर पहिलं वेट केलं, गल्लीमध्ये जागा दिली. माईकशी संपर्क साधायचा आहे. टीम नंबर 47. पहिला बॉल जर पाहिला नो बॉल टाकला गेला, त्यानंतर एक चौकार अतिरिक्त 1 धाव त्यामध्ये ऍड केली जाईल. 5 धावा आताच्या प्राप्त होतील. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या धावसंख्येवरती. 0 चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. यष्ट्यांच्या मागे खेळाडू, झेल सुटली आहे आणि इथे जर पाहिलं तर जीवदान प्राप्त होते या बॅटरला. धावसंख्येत बदल, कारण की फ्री हिटचा बॉल होता. कॅच घेतली असती परंतु विकेट मिळाला नसता, कारण की तो बोनस पॉइंट होता. फ्री हिटचा बॉल होता, परंतु फ्री हिट अप्रतिम खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये, कारण की खूपच शॉर्ट बॉल होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू आणि या चेंडूला पुल केले, दिले बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून. काय बात आहे, अप्रतिम फटका पाहायला मिळत आहे. नाशिक के आशिक आता मात्र मैदानामध्ये दाखल झालेत, फलंदाजी करतायत आणि इथे मात्र ठोकला एक लांबलचक षटकार. 6 धावा. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या पहिली तर 27 आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ इथे झालाय. बॅटर ऑन. पुन्हा एकदा घुसून बॉलला पुन्हा एकदा पुल केलं. पुल सक्सेसफुल. पुन्हा बॉलला त्याच जागेवरती कॉपी पेस्ट शॉट खेळताना आपण पाहतोय. माधव मंत्री चषक टेनिस बॉल T20 क्रिकेट स्पर्धा सारस्वत बँक पुरस्कृत धमाका धमाका आणि धमाका पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार. येस तर नक्कीच नाव आहे सिद्धू आणि इथे तिसरा बॅक टू बॅक षटकाराची हॅट्रिक. हो 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 हो, इथे षटकाराची हॅट्रिक पूर्ण झाली आहे. षटक क्रमांक 3. वाशीने मात्र आता या गोलंदाजांनी गोंधळात घातलाय, संकटात पाठवलेला आहे, कारण की धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 39. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. खेळाडू आहेत, पाहत बसतील आणि सलग नो बॉल वरती 4था षटका ठोकण्याचं काम अर्थातच बॅटर सिद्धू यांनी केलेलं आहे. नाशिककरांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या बॅटरसाठी. टाळ्या कमी पडू देऊ नका. हायेस्ट धावसंख्या माझ्या मते कालच्या दिवसामध्ये आमच्या बॅटर
सौरभ आठवले यांनी मात्र 50 धावा केल्या होत्या. इथे देखील संधी, पाचवा पाचवा पाचवा, हो 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 हो, पाचवा षटकार लगातार ठोकलाय. क्या बात आहे, रेकॉर्ड झालाय या स्पर्धेमध्ये सर, कारण की 5 लगातार षटकार अजूनपर्यंत कोणी मारले नव्हते, ते मारलेत. नाशिकचा बिग हिटर बॅटर सिद्धूच्या बॅट मधून. सिद्धू वैयक्तिक धावसंख्या जर पाहिली जाऊन पाहूया, चेक करूया. 12 चेंडू आणि 36 धावांवरती खेळतोय. सिद्धू सर, तुमच्याकडे आता एक संधी असेल. काल एक हाफ सेंचुरी झाली होती सौरभ आठवले यांची, इथे तुम्हाला संधी असेल. पाहूया ह्या संधीचा सोनं तुम्ही करताय का, कारण की 10 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. गोलंदाज दाखल झालेत. वाईट बॉल आहे आणि 1 धावा घेण्याचा प्रयत्न करतील, कारण की सिद्धू हे स्ट्राईक घेतील, कारण की त्यांना 50 धावा करण्याची संधी आहे. धावसंख्येत बदल झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 41. 5 चेंडूचा अजूनही खेळ आहे. धावसंख्या जर पाहिली, पुन्हा घुसून मारण्याचा प्रयत्न, धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे. 55 धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या पाहायला मिळते. 0 बॉल झालेत, उर्वरित 5 बॉलचा खेळ आहे. बॅटिंग मार्कवरतीचा पाहिलं सिद्धू पाहायला मिळतात. पुन्हा घुसून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा डाऊन द लेग साइड, पुन्हा वाईट बॉल घोषित केला जातोय. पुन्हा घुसून मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चेक. 1 बॉल आतापर्यंत पाहायला मिळतोय आणि 1 बॉलच्या पुन्हा डाऊन द लेग साइड. खराब गोलंदाजी पाहायला मिळते वाशी या संघाकडून. वारंवार जर पाहिले एक्स्ट्रा धावा आतापर्यंत 4 पाहायला मिळत आहेत, परंतु बॅटिंग वरती उभे आहेत, स्ट्राईक वरती उभे आहेत सिद्धू, ज्यांची धावसंख्या जर पाहिली सध्या त्यांच्याकडे लक्ष असेल की या संपूर्ण स्पर्धेतील दुसरी हाफ सेंचुरी त्यांच्या नावावरती लिहिली जाते का, कारण की कालच्या दिवसामध्ये सौरभ आठवले यांनी सर्व बॉल षटकाराच्या दिशेने पाठवले, परंतु इथे डाऊन द लेग साइड बॉल पाहिला अपील केलं जात आहे. 1-22 या स्वरूपामध्ये धावसंख्या येईल का हे देखील पाहावे लागेल. येस सर, लेग 22 या स्वरूपामध्ये धावसंख्या ऍड केली जाईल, परंतु ती धावसंख्या फलंदाजाच्या स्कोअरबोर्ड मध्ये ऍड केली जाणार नाहीये, ती एक्स्ट्रा धाव स्कोअरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. पुन्हा 4 स्वीप करण्याचा प्रयत्न, 22 पंच पुन्हा निर्णय देतील, आमच्याकडे वळतील. पुन्हा वाईट बॉल घोषित केला जातोय. 1 पुन्हा अतिरिक्त धाव. धावसंख्येत बदल, धावसंख्या जर पाहिली 59 पाहायला मिळते. आजच्या दिवसातील हायेस्ट धावसंख्या इथं प्राप्त होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहिलं तर डाऊन द लेग साइड वारंवार वाईट बॉल टाकले जात आहेत. आतापर्यंत हा 7वा बॉल वाईट टाकला जातोय, 7वा चेंडू वाईट टाकला जातोय. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. 2 बॉल झालेत, अजूनही 3 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता, बेग हिट करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, पुन्हा इथे माघारी धाडलंय. तीन बॉल झाले, 2 बॉलचा खेळ मात्र उर्वरित शेवटच्या षटकामधील बाकी आहे. सिद्धू आता आपल्याला वाट पाहावी लागेल हाफ सेंचुरीसाठी. पुन्हा एकदा घुसून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. वारंवार वाईट टाकले जात आहे सर. या संपूर्ण स्पर्धेतील 8वा चेंडू हा वाईट टाकला जातोय. 15 बॉल टाकलेत आणि 8 बॉल फक्त वाईट टाकलेले आहेत आपण. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा घुसून मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता, शेवटचा बॉल असेल. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती 61 पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल असेल, कारण की सिद्धू यांना मात्र स्ट्राईक मिळाली नाही आहे, त्यामुळेच काय त्यांची हाफ सेंचुरी मात्र इथं हुकलेली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, समोरच्या दिशेने फक्त दिशा देण्याचं काम.
4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती नाशिक या संघाची 61-62 धावांचं लक्ष टीम वाशी या संघाला येणाऱ्या 20 बॉलमध्ये. जाऊया उर्वरित आपण सेकंड इनिंग कडे काही मिनिटातच, तोपर्यंत थांबूया. धन्यवाद. चला सर, स्पर्धेला सुरुवात करायची आहे. सेकंड इनिंगला सुरुवात करायची आहे. मोठं लक्ष ठेवलंय. 62 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 20 बॉलमध्ये. कारण की नाशिकच्या फलंदाजांनी मात्र अप्रतिम फलंदाजी केली. त्यामध्ये प्रामुख्याने नाव घेईन ते म्हणजे मी सिद्धूचं घेईन. अप्रतिम या संपूर्ण स्पर्धेतील 5 षटका ठोकण्याचा पराक्रम त्याच्या नावावरती आता झालाय. कारण की आता वाशीचे संघ व्यवस्थापक माझ्या बाजूला बसलेत. राजू भोंडवे सर इथं बसलेले आहेत. ते थोडेसे आता विचार विनिमय करतात की मी कालच्यापर्यंत त्या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करताना पाहिली, परंतु इथे कुठेतरी चुकीची गोलंदाजी झाली. परंतु सर त्या गोलंदाजी चुकी नाही आहे. तिसऱ्या षटकामध्ये जी खराब गोलंदाजी झाली त्या गोलंदाजीने तो स्कोअर वरती चढला गेला. इथे फक्त एक धाव आली आहे, परंतु एकाच गोलंदाजाला 5 षटका ठोकले गेले ते सिद्धूच्या मार्फत. येणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी आपल्याला पूर्ण तयारी करावी लागेल. मॅच अजून ऑन आहे. तुमच्याकडे देखील चांगले फलंदाज आहेत. 4 षटकं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सामना संपणार नाहीये सर. जर तुमच्या फलंदाजांनी देखील अशीच बॅटिंग केली, 15-15च्या सरीसरीने तुमच्या फलंदाजांना बॅटिंग करायची आहे, जेणेकरून ते 62 धावा तुमच्या कंप्लीट होतील. पाहूया षटक क्रमांक 1 साठी गोलंदाज तैनात झालेत. गोलंदाज समीर आणि सतीची जोडी आले. पहिला बॉल स्क्वेअर लेगला पुल केले गोलंदाजीसाठी. गोलंदाज देखील दाखल झालेले आहेत. पहिला बॉल जर पाहिला तर थोडेसे आडव्या बॅटनी खेळले. 2 धावा इथं प्राप्त करण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्येत बदल झालाय. पहिला शॉर्ट रन असेल का सर? थँक्यू सर. पहिला 1 धावा जर पाहिली तर शॉर्ट रन असेल. एकच धाव इथं धरली जाईल, लोड केली जाईल, अपलोड केली जाईल. कारण की मोठ्या धाव्यांचा पाठलाग करायचा टीम वाशी या संघाला येणारे 19 बॉल आणि 61 धावांची आवश्यकता. पुन्हा अप्रतिम चेंडू पुन्हा घुसून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल राहिलाय. बॉल यष्ट्यांच्या वरून गेलाय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चुकी नाही आहे. यष्ट्यांच्या मागे डॉट बॉल. बॉल क्रमांक 3 साठी गोलंदाज पुन्हा गेलेत. फुलर लेनचा बॉल होता, बाहेर टाकण्याचा प्रयत्न. पाहूया पंच निर्णय काय देतील. यष्टांच्या मागे चुकी झाली आहे. थर्डमॅन वरून खेळाडू येत आहेत, बॉल फेकी करतायत. तत्पूर्वी जर पाहिलं 1 धाव कंप्लीट केली जाते आहे.
सर 22 यस सर 22 या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाईल. 3 चेंडूंचा खेळ इथे झालाय. धावसंख्या 3 परंतु 2 काढले जातात. हा एक डॉट घ्या. 3 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा डाऊन द लेग साईड. येस इथं पंचांनी वाईट बॉल घोषित केला. इथे म्हणावे लागेल 3 चेंडू आणि 3 धावा इथे प्राप्त केले टीम वाशी या संघाने. उर्वरित पहिल्या षटकातील 2 बॉलचा खेळ उर्वरित अजून शिल्लक आहे. प्रयत्न करतायत वाशीचा संघ. पुन्हा डाऊन द लेग साईड. पुन्हा चुकीची पुन्हा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा पंचांनी मात्र 2 हात बाहेर काढलेत या सकाळच्या सत्रामध्ये आणि पुन्हा एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्येत बदल होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 या धावसंख्येवरती. अजूनही 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. पुन्हा सुंदर चेंडू. अप्रतिम बॉल पाहायला मिळतोय. यष्टनच्या बाजूने फक्त बॉल गेलाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॉल क्रमांक 4 फेकून झालेला आहे. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल आता टाकला जाईल. बॅटर आहेत मोठे षटकार ठोकावे लागतील कारण की 15च्या सरासरीने ही धावसंख्या पूर्ण करायची आहे. इथे मात्र वुलर लेनचा लोअर फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहेत. बॉल पकडतील फेकी करतील. तत्पूर्वी धावसंख्या जर पाहिली जाऊन धावफलकावरती लागते ती म्हणजे 5 ही धावसंख्या पाहायला मिळते टीम वाशी या संघाची बिनबाद. सर पुढील सामन्यासाठी तयार राहायचं आहे. विनंती असेल पुणे आणि त्याचबरोबर कोकण गोवा. येस मॅच क्रमांक 17 आणि मॅच क्रमांक 20 टॉस झालेला आहे. कोकण गोवा या संघाने नाणेफेक जिंकलाय. प्रथम सुर्वे सर कोकण गोव्याने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कोकण गोवा या संघाने नाणेफेक जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. षटक क्रमांक 2 साठी दाखल झालेत गोलंदाज. गोलंदाज क्रमांक 2 भूषण आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूषण कामगिरी करतील का कारण की स्कोर जर पाहिला खूपच हळूहळू वर चढतोय कारण की मोठा पाठलाग करायचा आहे टीम वाशी. आपल्याला मोठे फटके खेळावे लागतील. एक धावसंख्या होणार नाहीये परंतु तुम्ही क्रिकेटचा आनंद घ्याल. बॉल हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. कुठलाही खेळाडू बॉलवरती येत नाहीये. फरक पडत नाहीये कारण की एका धावेने तुमच्या 61 धावा पूर्ण होणार नाहीये. टीम वाशी तुम्हाला 4 ते 5 षटका ठोकावे लागतील. ज्या प्रकारे सिद्धू याने फलंदाजी केली होती त्या प्रकारे टीम वाशी यांना फलंदाजी करावी लागेल. पुन्हा आखूड टप्प्याचा बॉल. पुन्हा बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळाडू आलेत. मिड ऑफ वरती खेळाडू आलेत. फेकी केली जाते. एक धाव जोडली जाते. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या धावसंख्येवरती. 3 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 मधील 2 बॉलचा खेळ मात्र उर्वरित शिल्लक आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती लागली आहे. त्याचबरोबर एक बोनस देखील मिळालेली आहे ती म्हणजे फ्री हिट. त्या फ्री हिटचा आनंद घ्या. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत. बॉल पकडतील. एकच धावा मिळेल. एक धावेने धावसंख्या पुढे सरकते टीम वाशी या संघाची. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली ती 10 या धावसंख्येवरती. उर्वरित जर पाहिलं शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 2 मधील पुन्हा अप्रतिम चेंडू. डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 ची इथे समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्येत बदल. धावसंख्या जर पाहिली 10 या धावसंख्येवरती बिनबाद टीम वाशी. तर नक्कीच सर 5-5च्या सरासरीने जर खेळले तर फक्त 20 बॉल आणि 20 धावाच होतील कारण की 61 धावांचा पाठलाग करायचा. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये रन रेट जर पाहिला तो जाऊन पोचलाय. अर्थातच 26 धावांचा रन रेट जाऊन पोचलेला आहे म्हणजे खूप मोठा धावसंख्येचा रन रेट आहे. एका षटकात 26 धावा होतील तर पुढच्या षटकामध्ये देखील तुम्हाला 26 धावा पूर्ण कराव्या लागतील तर कुठे तुमच्या धावा पूर्ण होतील. नाहीतर वाशी या संघ या स्पर्धेच्या बाहेर जाईल. डाऊन द लेग साईड टाकला जातो. 61 धावा. मोठा पाठलाग आहे. मेहनत करावी लागेल टीम वाशी या संघाला. गोलंदाजी खराब ठरली आहे परंतु फलंदाजी देखील तुम्हाला चांगली करायची होती परंतु 2 षटकामध्ये फक्त 20 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज राहुल दाखल झालेत. पहिलं षटक संघाचं.
मी काय बोलतो सर, इकडचा आवाज तर साधा हे आहे ना, त्याचा आवाज कुठे जातोय? हे कुठल्या कोणाला केले कंप्लेंट? कुठल्या आरटीओ ला केली? आरटीओ ला केलं. पोलीस स्टेशन कुठला? करणार त्याच्याशी फोन. चला जाऊया आपण पुन्हा मैदानाकडे. बॉल जर पाहिले आतापर्यंत पाहायला मिळतं, धाव संख्या 17 पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत शिल्लक आहे षटक क्रमांक 3 मधील. पुन्हा जर पाहिलं यष्ट्यांच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न आपण पाहिलाय, डॉट बॉल पाहायला मिळतोय. नंबर देऊन गेले. कोण काय बोललं तर आम्हाला सांगा. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 17. या धावसंख्येवरती मोठा फटका समोरच्या दिशेने पाहायला मिळतो. खेळाडू आहेत, बॉलवरती येतील, बॉल पकडतील, फेकी करतील. तत्पूर्वी 3 षटकांचा खेळ मात्र इथं समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली, ती म्हणजे 18. आणि जवळजवळ वाशी हा संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलाय इतकं तर नक्कीच आहे, कारण की खूप धावसंख्या अजून पाहिजे विजयासाठी. आणि शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. संघाची मोर्चे बांधणी करताना मात्र कुठेतरी सर थोडेसे तुम्ही विचार विनिमय केला नाहीये. पुढच्या वेळेस तुम्ही प्रयत्न करणार, एक चांगले चांगले खेळाडू तुम्ही घेणार आपल्या संघामध्ये आणि पुढच्या वर्षी दाखल होणार. स्पर्धा पुढच्या वर्षी कुठे असेल हे माहिती नाहीये, परंतु पुढच्या वर्षी स्पर्धाही होणार हे मात्र नक्की आहे. मला असं वाटतं राजू भोंडवे आपण जरा व्यवसायाकडे जास्त लक्ष दिल्या कारणाने थोडंसं या ठिकाणी कच्ची तुमची टीम पडलेली आहे. बॉलर्स नेम आहे आता सिद्धू पुढची गोलंदाजी घेऊन येत आहे. अविनाश येतोय पुढचं शतक घेऊन. अविनाश येतोय राईट आर्म ओव्हर दी विकेट. थोडा चेंडू पिचच्या बाहेर, अंपायरचा वाईटचा इशारा या ठिकाणी. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. साऊंड डेकोरेटर आपण देखील कोऑपरेट केलं. पहिला बॉल जर पाहिला डाऊन द लेग साईड होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले, दिशा दिली फक्त. बॉल सरळ 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स अलॉंग द कार्पेट. आल्या 4 धावा, महत्वाचा चौकार. 4 धावेने फक्त आपण फलंदाजी करताय, परंतु हा सामना तुमच्या हातात निसटलाय. पुन्हा डाऊन द लेग साईड, पुन्हा वाईट बॉल पाहायला मिळेल. पंच दंडित करतील, अपील केलं जाते पंचांकडे. पंच इंटरेस्टेड नाहीत, पंच आमच्याकडे इंटरेस्टेड आहेत. त्यांनी वाईट बॉल घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते. पुन्हा एकदा आणि जेवणाला सुरुवात झाली आहे. ज्या खेळाडूंना जेवण करून घ्यायचं आहे त्यांनी कृपया करून आपल्या मागच्या बाजूला जा टर्फमध्ये, आणि जेवणाची व्यवस्था आहे. ज्यांचे सामने नाही आहेत, ज्यांच्या मॅचला वेळ आहे, त्यांनी जेवण करून घ्या, जेणेकरून तिथे गर्दी होणार नाही याची देखील आपण खातिरदारी करून घ्या. चला जेवणाला सुरुवात झाली आहे. विनंती असेल ज्या खेळाडूंची मॅच नाही आहे त्यांनी जेवण करून घ्या प्लीज. जाऊया पुन्हा आपण मैदानाकडे. जवळजवळ सामना नाशिकने जिंकलाय. पुन्हा डाऊन द लेग साईड, पुन्हा वारंवार तेच चेंडू टाकले जात आहेत, वाईटवर वाईट टाकले जात आहेत, परंतु हा सामना नाशिकने आपल्या खिशामध्ये टाकलाय. परंतु औपचारिकता फक्त शिल्लक उरलेली आहे टीम वाशीसाठी. पुन्हा जर पाहिलं 2 पावलावरनं बॉल टाकला जातो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला फिरवून दिलं, फक्त दिशा दिली. खेळाडू बॉलवरती येत आहेत, बॉल पकडतील आणि पाहता पाहता 1 धावा देखील पूर्ण करली जाते. उर्वरित शेवटच्या षटकातील 2 बॉल मात्र शिल्लक आहेत. याच्या पुढील सामना पुणे 2 विरुद्ध गोवा कोकण या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. एक हाय व्होल्टेज सामना आहे, कारण की पुण्याच्या संघामध्ये देखील अप्रतिम खेळाडू आहेत. गोवा आणि कोकण ह्या संघामध्ये देखील अप्रतिम खेळाडू आहेत. म्हणजे दोन्ही संघांमध्ये बलाढ्य खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ. त्यांचा सामना 15 चेंडूंचा असेल, 3 षटकांचा असेल आणि त्या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. त्या मॅचमध्ये जो आवाज तुम्हाला ऐकायला येईल तो म्हणजे आमच्या करी रोडचा, तो म्हणजे आमच्या डिलाई रोडचा, तो म्हणजे आमच्या मुंबईचा, तो म्हणजे आमच्या शिवडीचा आणि आमच्या कोल्हापूरचा आवाज, तो म्हणजे अभिषेक पाटील सर यांचा.
विजयी संघ ठरलाय नाशिक विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि या स्पर्धेमध्ये